हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जर कोणी वाकड्यात शिरला तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही। अजित पवारांचा अमोल कोल्हेंना दम तर करारा जवाब मिलेगा, अमोल कोल्हेंचं उत्तर। दादा, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा मुलगा पराभूत झालाय, तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, बजरंग सोनवणेंची अजित पवारांवर टीका। दोन पैसे हाती आले की काहींना मस्ती येतेच, तशीच मस्ती त्याला आली। अजित पवारांचा बजरंग सोनवणेंवर निशाणा। गुंडगिरीलाही नीतिमत्ता असते, देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, खासदार संजय राऊतांचे वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या प्रचारात उदयनराजे भोसले दोनदा भाऊक, माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं असं म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवला, तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्ला बोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांनाच आम्ही सत्तेतून बाहेर काढू, शरद पवारांचं मोदींना उत्तर। निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाही तर सबसिडी देऊन द्राक्षांसोबत टरबूज एक्सपोर्ट करू, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय, शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, फडणवीस आज वाटप करतील, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। धंगेकरांना स्टंट करायची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ, धंगेकरांच्या पुण्यात पैशांचे ट्रक आल्याच्या आरोपांनंतर मुरलीधर मोहोळांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर, दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी, लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। कांदा निर्यात बंदी उठवायला उशीर झाला त्याबद्दल माफ करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली शेतकऱ्यांची माफी। वन नेशन वन लीडर मोदींचं मिशन, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील, जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल। जळगावचे मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चेनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान, पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार, यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे, लातूर, नांदेड, साताराला पावसाचा इशारा। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये वादळी पावसानं थैमान, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।